हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संहिता। मी अच्युतसिंह त्रिविक्रम सामंत, श्रेयस कॉलनी उपासना केंद्र, गोरेगाव पूर्व। ज्याच्या हृदयी बापू आहेत त्याला कुठचीच काळजी नाही, असं हा प्रकारचा एक अनुभव मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचा आहे। 8 जून 2008 ला घडलेली एक घटना आज मी तुमच्यासमोर मांडतो आहे। मी आणि माझा मित्र सांगलीहून दापोलीला यायला निघालो होतो। इनोवा गाडीतून मी स्वतः गाडी चालवत होतो आणि रात्री एक 9:15ची गोष्ट होती। दापोलीच्या अलीकडे कुंभवे घाट आहे आणि त्या घाटामध्ये येताना नेहमीचा रस्ता, मी सतत त्या रस्त्यावरून प्रवास केलेला असल्यामुळे मलाही माहिती आहे की कुठे धोकादायक वळणं आहेत, अपघाती जागा आहे, ह्याचे बोर्ड्स कुठे कसे आहेत ह्याची पूर्ण कल्पना असताना देखील मी तो बोर्डही बघितला कुंभवे घाटाच्या अलीकडचा की अपघाती वळण। गाडीचं गिअर बदलून स्पीड कमी केला आणि गाडी उजवीकडे वळवायला घेतली। गाडी वळवताना असं मला जाणवलं की कोणीतरी स्टेअरिंग घट्ट पकडलं आहे, स्टेअरिंग पूर्ण जाम झालं आहे, गाडी वळत नव्हती आणि स्किड होत चाललेली होती। पावसाचे दिवस होते, म्हणजे त्यावेळी पाऊस थांबलेला असला तरी रस्ता ओला होता, म्हणून मला वाटलं काही की त्यामुळे गाडी स्किड होते। म्हणून मी गाडी कंट्रोल करायचा अजूनही स्पीड कमी करून ब्रेक दाबून प्रयत्न केला, पण काही होत नव्हतं। आणि गाडीच्या पाठच्या चाकावरती साधारणपणे हातोड्याने कसे दणके मारतात त्या पद्धतीने हादरे बसत होते आणि अचानक गाडी रस्ता सोडून एक 50 फूट खाली बाजूला जी दरी आहे त्या दरीत गाडी गेली। माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली होती, मला पुढे काही कळलंच नाही। बऱ्याच वेळानंतर जेव्हा मला जाणवलं की माझा पार्टनर, माझा मित्र मला जोरजोरात हलवून उठवत होता, त्यावेळी पाहिलं तर गाडीचं इंजिन चालू होतं, हेडलाईट्स चालू होते आणि गाडी रस्त्याच्या दिशेने तोंड करून खाली पडली होती। मी स्वतः गाडी चालवत होतो, माझ्या साईडने जी गाडीची बाजू आहे ती पूर्ण चेपली गेली होती आणि दरवाजाही पूर्ण चेपला गेला असल्यामुळे तो उघडत नव्हता। आम्ही दोघांनी मिळून जोर लावून दरवाजा उघडला आणि खेचून दरवाजा बाहेर काढून मी बाहेर आलो। त्याला म्हटलं, अरे तू कुठून बाहेर आलास? तो म्हणाला, अरे दोन्ही बाजूचे दरवाजे उघडत नाही आहेत, त्याच्याही बाजूचा दरवाजा, त्याच्या पाठीमागचा दरवाजा उघडत नाही आहे। तो माझ्या पाठचा दरवाजा उघडून बाहेर आला होता। बाहेर आलो तर बघितलं गुडघाभर चिखलात आम्ही दोघेजण उभे आहोत। सगळीकडे पूर्ण काळोख होता, समोर संथ पाणी होतं आणि बाकी काही नाही, जंगल पूर्ण। गाडीतून टॉर्च काढला, पाठीमागच्या बाजूला आलो, बघितलं गाडीतल्या बॅगा आधी सगळ्या चेक केल्या, व्यवस्थित होत्या। पाठी एक लाकडाचा बॉक्स पडलेला होता आणि त्याच्या पाठी 2 चिरे होते। म्हटलं गाडीतलं सामान पडलं असेल म्हणून उचलून तो मी गाडीत ठेवलं आणि चिऱ्यांच्या पाठी एक टॉर्च मारली तर पूर्ण जोरदार प्रवाह वाहत होता आणि त्यावेळी लक्षात आलं की आपण कुठे थांबलो, म्हणजे कुठे वाचलं आपलं, की नुसती झाडांची जाळी, 2 चिरे आणि याच्यावर एवढी इनोवासारखी गाडी थांबली। पाठीमागचा जो प्रवाह जात होता तो प्रवाह डायरेक्ट पुढे जाऊन दाभोळ खाडीला मिळतो। म्हणजे ह्या पुढे जर गाडी आमची गेली असती तर कोणाला गाडी आम्ही कुठे गेलो हे कधीच कित्येक दिवसापर्यंत कळलंही नसतं। गाडीत परत टॉर्च मारला, बघितलं तर तो लाकडाचा देवारा, म्हणजे लाकडाचा बॉक्स म्हणजे देवारा होता आणि त्या देवाऱ्यामध्ये हनुमंताचा एक फोटो होता। म्हटलं आता हे कुठेतरी आपण बापूंची कृपा आहे ही आणि हे आपण इथे अडलो आहेत। माझा मित्र एकदम पॅनिक झाला होता, तोला कसंही आता बाहेर पडूया इथून, आणि तो त्या चिखलातून इकडे तिकडे धावायला लागला होता। आपले बापू संकट यायच्या आधीच आपल्याला कसे तयार करत असतात ह्याचा एक मला खूप मोठा अनुभव आला। त्याच्या आधीच आपल्या सगळ्यांसाठी सतत पुढे आपत्ती येणार आहेत हे जाणून बापूंनी डिझास्टर मॅनेजमेंट कोर्स सुरू केले होते आणि मी तो कोर्स केलेला असल्यामुळे पहिलं एक माझ्या डोक्यात आलं की इथे आता पॅनिक होऊन घाबरून धावपळ करून काही कळणार नाही, अनोळखी जागा आहे। मी त्याच्या कमरेचा पट्टा पकडला आणि त्याला शांत उभा केला। म्हटलं आधी परिस्थिती समजून घेऊया काय आहे आणि मग तू
कुठे जायचं ते आपण ठरवू. त्याला शांत उभा केला, मी शांत उभा राहिलो, बघितलं आजूबाजूला काहीही, वर जायला रस्ता दिसत नव्हता. फक्त समोर गाडीच्या डाव्या बाजूने समोर संथ पाणी होतं आणि म्हटलं आता याच्यातूनच मार्ग काढून आपण वरती जायचं. मग एकदा डोक्यात आलं, शांत, थोडा धीर वाढला, भीती कमी झाली. बॅगा घेतल्या आणि आम्ही हार्डली 1-2 पावलं टाकली असतील तेवढ्यात वरून रस्त्यावरून 2 टॉर्चचे लाईट आले. वरती बघितलं 3 माणसं उभी होती. ते तिघातल्या एकाने सांगितलं की तुम्ही आत्ता इथून हलू नका, आम्ही खाली येतो, आम्ही खाली येऊन तुम्हाला वर घेऊन जातो, पण तुम्ही आता कुठेही हलू नका. म्हटलं ठीक आहे, चला. मदतीला कोणतरी आलं. त्याने एक खूप लांबचा असा वळसा घालून ते आम्ही जिथे गाडी पडली होती तिथे आले. एकाने आमच्या बॅगा घेतल्या, दुसऱ्या दोघांनी आमचे हात पकडले आणि परत तोच वळसा घेऊन ते वरती जायला निघाले. म्हटलं अरे बाबा काय, कशासाठी, आपण सरळ जाऊ शकतो ना, सरळ रस्ता तर शॉर्टकट वरती जायला त्याही परिस्थितीत. म्हटलं वळाला अजिबात नाही. ही बाजूला जे दिसतंय ती बिनकठडीची विहीर आहे, 50-60 फूट खोल विहीर आहे ती, आणि पाऊस पडल्यामुळे हे ओव्हरफ्लो झालं आहे आणि त्याच्यावरचं पाणी दिसतंय. आपल्याला इथून जायला रस्ता नाही आहे. एक क्षणासाठी म्हणजे एवढा जबरदस्त धक्का होता तो माझ्यासाठी. कारण त्याच्या आधी पार्टनरलाही मी विचारलं की अरे बाबा तू ह्या बाजूचा दरवाजा आहे करण्याच्या दुसऱ्या बाजूचा दरवाजा उघडून जर बाहेर पडलो असतो तरी सोपं होतं ना बाहेर पडायला, कारण इकडून बार खाली गेला आहे. तर तो म्हणाला अरे दरवाजेच उघडत नाही आहेत, म्हणजे डाव्या हाताचा दरवाजा त्याच्या बाजूचा उघडत नाही आहे, त्याच्या पाठीमागचा उघडत नाही आहे. मला त्या वेळेला रिअलाईज झालं की ते दरवाजे का उघडले नाहीत. ते उघडले असते तर निश्चितच हा तर पाण्यात पडलाच असता. उद्या मी शुद्धीवर आल्यानंतर देखील मला कळलं नसतं हा कुठे गेला, किंवा आम्ही दोघेही त्या बाजूने बाहेर पडायचा प्रयत्न असता. आणि त्यातही बघायला गेलं तर हार्डली काही इंचांनी गाडी माझी बाहेर जमिनीवर राहिलेली, थोडी अजून सरकली असती तर ती गाडी देखील विहिरीतच डायरेक्ट पडली असती. म्हटलं हे बापूंचीच कृपा की आम्हाला सगळ्या बाजूने सेफ ठेवून आता ह्या 3 जणांना वरती पाठवल्या. आम्ही वरती आलो. ते वरती म्हणजे ते पुढच्या गावातले रिक्षावाले होते जे त्यांच्या गावच्या सरपंचांना नाक्यावर सोडायला आलेले. मी जे लाईट चालू ठेवलेला तो पाहून त्या सरपंचांनी त्यांना फोन केला, सांगितलं की घाटात गाडी पडली आहे, तुम्ही मदतीला जा. पुढे वाकवलीला त्यांनी एस टी थांबवली आणि पोलिसांनाही कळवलं. जेव्हा ही माणसं आम्हाला वरती घेऊन आली तोपर्यंत पोलिसांची गाडी येऊन हजर झाली. गाडीत बसलो आम्ही. पोलीस आम्हाला दापोलीला सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन आले. एवढा मेजर ॲक्सिडेंट, म्हणजे ज्या ॲक्सिडेंटमध्ये गाडीचा एका बाजूचा पूर्ण माझ्या ड्रायव्हर साईडचा चकनाचूर झाला आहे, तरी देखील माझ्या डोक्याला फक्त ह्या बाजूला हे 4 टाके आहेत आणि थोडंसं छातीत स्टेअरिंग लागलेलं, बाकी काहीही न होतं. आम्ही तिथून बाहेर पडलो. पोलिसांना आश्चर्य वाटत होतं की कसं काय हे झालं, गावातल्या लोकांना आश्चर्य वाटत होतं हे कसं काय झालं. ह्याचं कारण आम्हाला दुसऱ्या दिवशी कळलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा गाडी काढायला गेलो, माझा मोबाईल पण हरवलेला होता गाडीत, रात्री आम्हाला मिळाला नाही, तर तोही बघायचा होता. तर माझ्या कंपनीच्या माणसांना मी बोलवलं. माझे काही दापोलीतले मित्र क्रेन घेऊन गाडी काढायला म्हणून जेव्हा गेले, आणि माझा मित्रही जो ॲक्सिडेंट झालेला तो बरोबर गेलेला, आणि ह्या सगळ्यामध्ये माझ्या डोक्याला एवढं जरी लागलं तरी त्याच्या अंगावर एकही ओरखडा उठलेला नव्हता. त्यामुळे तो एकदम व्यवस्थित होता. तो म्हणाला तू हॉटेलवर आराम कर, मी जातो यांच्याबरोबर. तो बघायला गेला सगळं, आणि त्याने आमच्या ऑफिसच्या एका मुलाला सांगितलं अरे खाली उतरतो जायस तर जरा गाडीत मोबाईल कुठे दिसतोय का बघ. आणि त्यावेळेला त्या मुलाने गाडीत मोबाईल शोधला. बाहेर पडला असेल म्हणून डाव्या बाजूचा दरवाजाही उघडला, आरामशीर दरवाजा उघडला. त्याच्या पाठीमागचा दरवाजा उघडला जो रात्री उघडत नव्हता, आणि तो उघडत नाही म्हणून आम्ही चरफडत होतो. हे काही नव्हतं तर दरवाजा उघडला. मला बऱ्याच लोकांनी, तिकडे आपल्याला बौद्धिक देणारे बरेच असतात, तर एकाने मला सांगितलं अरे गाडी अशी पडली की अलाइनमेंट जाते, अलाइनमेंट गेली, काही मोठं नाही झालं आहे. म्हणजे मी त्या ह्याच्यात देवाचे आभार मानत असताना एका माणसाने सांगितलं देवाचं काय ह्याच्यात, हे टेक्निकल सायन्स आहे की गाडीची अलाइनमेंट गेली की दरवाजे लॉक होतात. आता त्याच पोझिशनला रात्री पडलेली गाडी सकाळी होती पण दरवाजे उघडलेले होते. रात्री तेच दरवाजे उघडत नव्हते आणि सकाळी ते दरवाजे उघडले. खरं म्हणजे त्या दिवसा उजेडी ते फोटो सगळे ह्या लोकांनी काढून आणल्यावर मी हॉटेलवर बघितल्यावर माझ्या लक्षात आलं की रात्री आम्ही रात्रीच्या अंधारात ते कळलंच नव्हतं. दिवसा आम्हाला कळलं की काय भीषण परिस्थितीतून आम्ही बाहेर पडलो आहे. गाडी गावकरी म्हणाले ते सगळं ठीक आहे. गाडी क्रेनने बाहेर काढल्यावर कोल्हापूरला DSK टोयोटाला आम्ही पाठवली. त्यावेळी त्या सर्वेअरने विचारलं कन्फर्म ड्रायव्हर तर वाचला नसणारच,
ह्या गाडीमध्ये एवढा डॅमेज झालेला आहे तर ड्रायव्हर वाचला नसेलच, आणि तोच ड्रायव्हर म्हणजे मीच होतो की ज्याच्या डोक्याला फक्त 4% पडलेले होते आणि बापूंच्या कृपेने मी व्यवस्थित चालत फिरत सगळ्यांशी बोलत होतो. 2 दिवस झाले आम्ही चर्चा करायचो. मी बापूंनाही त्यावेळी विचारलेलं की बापू अशी चूक माझ्या हातून कशी घडली, कारण पायाखालचा रस्ता, नेहमीची गाडी, मी व्यवस्थित चालवणार आहे, इतके वर्ष गाडी चालवतोय, काहीच नाही, आणि 40-50च्या स्पीडला गाडी खाली गेली कशी मलाही कळत नव्हतं. आम्ही चर्चा करत होतो. मी माझ्या मित्राला तेच म्हटलं, त्याला मी म्हटलं अरे पण माझं स्टेअरिंग जाम झालं. इनोव्हासारख्या गाडीचं स्टेअरिंग कधी जाम होऊच शकत नाही. ज्यांनी गाडी वापरली आहे त्या लोकांनाही लक्षात येईल की स्टेअरिंग लॉक हा प्रकार इनोव्हामध्ये होऊ शकत नाही, टेक्निकली होऊ शकत नाही. तरी माझं स्टेअरिंग जाम झालेलं. मी त्याला म्हटलं हातोड्यासारखे फटके बसत होते. तो बोलला मला काही जाणवले नाहीत हातोड्यासारखे फटके, पण मला ना आपण त्या दिवशी रात्री आलो, त्या दुसऱ्या दिवशी पहाटे मला एक स्वप्न पडलं, आणि त्या स्वप्नामध्ये मी एक बघितलं की आपली गाडी खाली जात होती आणि बरोबर समोर एक झाड आहे, आणि त्या झाडावर एक माणूस, काळे कपडे, लांब दाढी, आणि एकटक आपल्या गाडीकडे बघतोय, आणि आपली गाडी खाली 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 जाते. मी त्या माणसाकडे बघतोय, तो माणूस आपल्या गाडीकडे बघतोय, आणि अचानक एक लांबलचक चेन आली, ती त्याच्या मानेला बसला आणि एका झटक्यात त्याला कोणीतरी ओढून घेतला. ज्या मुमेंटला तो माणूस हटला, त्याची नजर आपल्या गाडीवरून हटली आणि संतोष त्या स्पॉटला आपली गाडी थांबली. मी म्हटलं तू गेलेलास ना, तू बघितलंस का ते झाड आहे का तिथे? तो म्हणतो तेच मी तुला सांगतो की बरोबर त्या स्पॉटच्या समोर तेच झाड आहे, वरच्या बाजूला जे स्मशान त्यांनी स्वप्नात पाहिलं ते स्मशान तिकडे आहे. तर म्हटलं हे सगळं जे काय आहे ते आपल्या आकलनाच्या बाहेरचं आहे. हे सगळं बापूंनीच आपल्या बाबतीत करून दिलेलं आहे. या अपघाताची बातमी स्थानिक वृत्तपत्रात, मुंबईलाही संध्याकाळ पेपरमध्ये पण आली होती, बऱ्याच जणांनी वाचली. जेव्हा त्या पेपरमधली बातमी वाचली त्यावेळी कळलं की हा जो स्पॉट आहे हा ॲक्सिडेंटल स्पॉट आहे, आणि इथे आत्तापर्यंत 71 जणांचे जीव गेले होते. ती जी विहीर आहे, बिनकठड्याची विहीर, या विहिरीत डायरेक्ट वरूनच ट्रक, आमचे ॲक्सिडेंट व्हायच्या आधी 1 आठवडा एक ट्रक आतमध्ये विहिरीत पडून ड्रायव्हर, क्लीनर सकट कोणीही जिवंत बाहेर पडू शकले नव्हते. आमचे ॲक्सिडेंट झाल्यानंतरही 3-4 दिवसांनी एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला, तीही गाडी त्या विहिरीत डायरेक्ट पडली. ह्या 71 माणसांचा जीव तिथे गेला. तिथे त्या स्पॉटवरून आम्ही दोघे पहिले असे 2 व्हिक्टीम की जे जिवंत बाहेर पडले. एक 4 दिवस त्याला मी थांबवून त्याला घरी पाठवला. तो मुंबईला आला. मी 24 तारखेपर्यंत दापोलीतच थांबलो, घरचे काळजी करतील म्हणून. टाके काढले, सगळं व्यवस्थित आहे पाहून मी 24 जूनला घरी आलो. दुसऱ्या दिवशी पहिला सुचितदादांकडे पोचलो क्लिनिकला, आणि ॲक्सिडेंटचा पूर्ण बातमी पहिली मी सुचितदादांना सांगितली. दादांनी नेहमीसारखी हात हातात घेतला, नाडी बघितली, म्हणाले काय MRI केलं आहेस का, CT स्कॅन केलं का? मी म्हटलं दादा काही केलं नाही, फक्त टाके घातले, आता तुम्ही सांगाल ते काही मी करेन. दादा म्हणाले काही आवश्यकता वाटत नाही रे, काही काळजी करू नकोस, घाबरू नकोस, मस्त त्याच्यातून बाहेर पडला आहेस तू, जा बिंदास. आलो. परत 2 दिवसांनी लक्षात आलं अरे आपण तो देवारा जो गाडीत होता तो मी मागवूनच घेतलेला, कारण त्याच्या हनुमंताच्या फोटोच्या पाठी विठ्ठल रखुमाईचा फोटो होता. तर हे म्हटलं हे काहीतरी आहे आणि हा आपल्यासाठी चांगलं आहे, अशा दृष्टीने मी तो घरी घेऊन आलेलो आम्ही. तर म्हटलं आता हे पण आहे तर हे काय करावं. तर मग परत दादांकडे गेलो, दादांना दाखवलं दोन्ही फोटो, आणि म्हटलं दादा काय करू याचं, म्हणजे हे फोटो आम्ही आमच्या ऑफिसमध्ये ठेवावे का किंवा घरी ठेवा. त्यावेळी म्हणाले नाही, एकदा विसर्जन झालं देवाऱ्याचं, एखाद्या फोटोचं विसर्जन झालं की परत ते पूजेला आपण लावू शकत नाही, पण तुमच्यासाठी जे काही उचित होतं कार्य करायचं ते त्याने त्याचं कार्य केलं, ह्याचं तुम्ही विसर्जन करा. मग लक्षात आलं माझ्या मित्राने दादांना स्वप्न पडलेलं ते सांगितलं. त्यावेळी दादा हसले आणि म्हणाले की काळ आला होता रे, पण ती वेळ यायला द्यायची की नाही हे सद्गुरूंची इच्छा होती, आणि ती इच्छा त्यावेळी नव्हती. म्हणाले सगळं नीट होईल, खाली बसा गुरुक्षेत्रामध्ये आणि 108 वेळा घोरकष्टोद्धरण म्हणा. आणि आम्ही ते त्याप्रमाणे केलं. जर आपल्या खरंच मनात, हृदयात आपल्या सद्गुरूंबद्दल, आपल्या बापूंबद्दल प्रेम आहे, निष्ठा आहे, पूर्ण शारण्य आहे, तर 100% हाक मारायची. मला शुद्ध नव्हती, मी बेशुद्ध होतो, मी हाकही नाही मारली. बापू म्हणून माझ्या तोंडातून बापूतला ब पण आला नव्हता, पण आम्हाला त्याच्यातून सुखरूप बाहेर काढून माझ्या घरच्यांच्यासाठी आणून परत सोडलं. याबद्दल मी सदैव बापूंचा ऋणी राहीन. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविद.